अपनी पहचान मेरे बाबा कैसे मैं भुला दूं तेरे एहसान, मेरे बाबा कैसे मैं भुला दूं तेरे एहसान। प्रभू येशूच्या नावात मी सर्वांना अभिवादन करतो आणि आज विशेष दिन आपण सर्वजण फादर्स डे पितृदिन साजरा करीत आहोत। विक्रमनगर मंडळीतील सर्व पित्यांना, आपल्या पाळकसाहेबांना, सर्व वडीलजनांना मी या पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि विशेष करून आभार मानतो की आज या विशेष दिवसानिमित्त आपल्या मंडळीमध्ये येऊन पवित्र वचनातून बोलण्याची ही संधी सन्माननीय पाळकसाहेबांनी, धनवडे पाळकसाहेब, सर्व सेशन आणि आपण सर्व मंडळी मी आपला आभार मानतो याबद्दल की ही संधी तुम्ही मला देऊ केलेली आहेत। आत्ता पाळकसाहेबांनी माझी ओळख करून दिली त्याप्रमाणे मी सासुरवाडीत आलेलो आहे आणि त्यामुळं हा एक मोठा आनंद आहे। पुन्हा एकदा सर्वांचं मी आभार मानतो आणि आपण देवाच्या वचनाकडे वळूया। देवाचं कृपादान आहे गीत गाण्याचं खरं म्हणजे, आणि मी त्याची स्तुती जिथं मिळेल तिथं करण्याचा खरं म्हणजे प्रयत्न करत असतो की हे कृपादान आपल्यापर्यंत पोहोचावं। आणि एक बाप म्हणून मला आत्ता खूप आनंद झालेला आहे, कारण जॉयनं ते पुढं कंटिन्यू केलेलं आहे आणि तो करत आहे आणि निश्चितच मला खात्री आहे की त्याचा उपयोग तो त्याच्या राज्यासाठी, त्याच्या वाढीसाठी या माध्यमातून, अन्य कुठल्या तरी माध्यमातून करत राहील। प्रिय बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा सर्वांना पितृदिनाच्या शुभेच्छा देतो। जे सर्व प्रत्यक्ष वडील आहेत, जे आजोबा आहेत, जे आपल्या मुलांची किंवा इतर मुलांची काही काळजी घेणारे वडील आहेत, काही स्त्रिया आहेत, माता, ज्यांना वडिलांची सुद्धा भूमिका बजावावी लागते, अशा माता असलेल्या पित्यांना, आपले पाळकसाहेब आहेत ज्यांच्यावरती या मंडळीची धुरा आहे, सर्व वडीलजन आहेत, आपणा सर्वांना पुन्हा एकदा मी प्रभू येशूच्या नावात पितृदिनाच्या शुभेच्छा देतो। आजच्या संदेशाकडे आपण वळूया। पिता, वडील ही एक देवानं उत्तम अशी देणगी आपल्याला देऊ केली आहे। बाबा, पप्पा, डॅडी विविध नावानं मुलं आपल्या वडिलांना हाक मारत असतात आणि ही हाक इतकी प्रेमळ असते, इतकी अपीलिंग असते की जगातल्या सगळ्या निगेटिव्हिटी या हाकेमध्ये विरघळून जाण्याची एक ताकद या शब्दामध्ये आहे। वडील किंवा पप्पा, डॅड्स आर आवर हिरोज। आपण त्यांना हिरो मानतो, आपले आयडॉल मानतो। दे स्पीक डेस्टिनी into the life of their children.
आणि हे खरं आहे. त्यांचे श्रम असतात, त्यांचं प्रेम असतं, त्यांचा त्याग असतो, त्यांचं समर्पण असतं आणि हे सर्व अमर्यादित असं असतं. स्वतःला झोकून देऊन, स्वतःकडं काहीही नसताना, काहीही न ठेवता सर्वस्व पणाला लावणारे हे बाबा असतात. बंधू रत्नदीप घाटगे यांनी सुंदर गीत आज त्यांच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळालं आणि त्या गीतामध्ये सुद्धा या वडिलांचं जे एक कार्य आहे, त्यांच्याविषयी ज्या भावना आहेत त्या गीतामध्ये आपण ऐकल्या. टेन कमांडमेंट्स मोशेला ज्यावेळेस देवानं 10 आज्ञा देऊ केल्या, त्यातल्या 4 आज्ञा पहिल्या या देवाच्या संबंधित आणि नंतरची जी आज्ञा आहे 5वी आज्ञा ही अशी एकमेव आज्ञा आहे. एकमेव आज्ञा आहे की ती फक्त आज्ञा नाही आहे. तर ती आज्ञा आपण जर वाचलं तर आपल्याला वचन सांगतं, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. निर्गमाचा 20वा अध्याय आणि 12वं वचन जर आपण वाचलं तर आपल्याला पाहावयास मिळतं, आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख. म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील. या आज्ञेबरोबर एक अभिवचनसुद्धा देऊ केलेलं आहे. ही एकमेव आज्ञा आहे अभिवचनासह, आशीर्वादासह. जर हे आपण पूर्ण करणार, आपण ही आज्ञा पाळणार तर आपल्याला चिरकाळ राहण्याचा एक आशीर्वाद देवबाप देव करतो. आरामी भाषेमध्ये किंवा हिब्रू भाषेमध्ये वडिलांना आब नावानं हा शब्द आहे. आबवरूनच अबू हा शब्द आलेला आहे उर्दूमध्ये. आब हा जो शब्द आहे हा शब्द 2 अल्फाबेट्सचा आहे. म्हणजे जसे इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स आहेत ABCD, तसे आब हा शब्द हिब्रू भाषेतल्या पहिल्या 2 शब्दाचा एकत्रित शब्द आहे. आब आणि ब. ह्यातला आब जो आहे त्याच्यासाठी जसं आपण A फॉर ॲपल, B फॉर बॉल आपण म्हणतोय, तसं त्यांच्या भाषेमध्ये जे चिन्ह आहेत हे आबसाठी अलिफ हे चिन्ह वापरलेलं आहे. आणि अलिफचा अर्थ आहे बैलाचं मुंडकं. म्हणजे ज्याला मोठी शिंग आहेत आणि तो बलवान असा बैल आहे आणि त्या बैलाचं ते मुंडकं, त्याचं चित्र तिथं वापरलं गेलेलं आहे. आणि हिब्रू भाषेतला ब हे पुढचं जे अल्फाबेट आहे त्याच्यासाठी घर दर्शवलेलं आहे. आणि घराला हिब्रू भाषेमध्ये किंवा आरामी भाषेमध्ये बेथ असं म्हटलं जातं. बेथ, ब फॉर बेथ. आणि बेथचा अर्थ घर, खेमा. आणि ह्याचा अर्थ ह्या 2 शब्दांना एकत्र केल्यानंतर ह्याचा अर्थ होतोय बाप, आब. सो व्हॉट इज फादर ह्या नावाचा अर्थ, बाप ह्या शब्दाचा अर्थ आरामी भाषेमध्ये स्ट्रेंथ ऑफ हाऊस. बैल हा शक्तीचं, पॉवरचं प्रतीक आहे. आणि घराची शक्ती म्हणजे कोण आहे तर पिता आहे, बाप. आणि हे खरं आहे, घरामध्ये बाप असेल तर एक प्रकारची रेलचेल
असते, कितीही गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे. बापाचा सारखा श्रीमंत माणूस जगात कोणीच असत नाही. आता आपण गाण्यात ते ऐकलं. बापालाच इंग्रजीमध्ये पातेर म्हणून दर्शवलं, हा शब्द आहे पातेर. पातेरवरूनच पादरी हा शब्द आलेला आहे, जे आपण आपल्या फादरना किंवा आपल्या पाळक साहेबांना आपण त्याचं उच्चारण करत असतो. आणि पातेर म्हणजे किंवा पादरी याचा अर्थ द वन हू इम्पार्ट्स लाईफ अँड कमिट्स, जो झोकून देऊन आपल्या उत्थानासाठी, आपल्याला उंच करण्यासाठी धडपडत असतो. आणि विविध स्तरावरती आपण हे अनुभवत असतो. आपले बाप, आपले वडील आपल्यासाठी कमिटेड असतात. ते आपल्यासाठी आपला स्वतःचा वेळ देतात. लहान असताना मुलांच्या बरोबर वडील खेळत असतात, मुलांच्या बरोबर वेळ घालवत असतात. ते त्यांचे लीडर असतात. आणि म्हणून मुलं हे आपल्या बापाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग नॅचरल फादर्स म्हणजे नैसर्गिक पिता, बायोलॉजिकल फादर्स हे तर सगळ्यांना असतातच. परंतु फादरहूड म्हणजे पितृत्व सगळ्याच मुलांना मिळतंच असं नाही. एक स्टडी झालेला आहे जागतिक स्तरावरती, आणि या स्टडीमध्ये एक निष्कर्ष काढला गेला की जे बिहेवियर डिसऑर्डर्स ज्यांच्यामध्ये आहे, म्हणजे काही वर्तणुकीच्या समस्या ज्या मुलांच्यामध्ये आहेत, त्यांच्यामधले 85% मुलं अशी होतीत की त्यांना फादरहूड योग्य प्रमाणे मिळालं नाही. म्हणजे त्यांच्या पित्याचं प्रेम त्यांना योग्य प्रकारे मिळालं नाही. जे स्कूल ड्रॉपआउट्स असतात, म्हणजे शाळा ज्यांना सोडून जावी लागते, मध्येच शाळा सोडणारे विद्यार्थी असतात, त्यांच्यामध्ये 71% विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या वडिलांचं प्रेम किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स वडिलांच्याकडून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये फेस करायला लागलेले आहेत. तुरुंगातले कैदी, ह्या कैद्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अभ्यास झाला आणि 85% कैद्यांच्यामध्ये त्यांच्या जे गुन्हे आहेत त्या गुन्हेगारीचं कारण त्यांच्या बालपणामध्ये त्यांना फादरहूड न मिळाल्यामुळं, वडिलांचं कृपाछत्र न मिळाल्यामुळं किंवा इतर काही वडिलांच्याकडून समस्या झाल्यामुळं त्यांच्या ह्या वर्तनामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आपल्याला दिसून येत असतात. आणि म्हणून ही मुलं नशीबवान आहेत की ज्यांना आपल्या वडिलांचं योग्य प्रकारे पालनपोषण, कृपाछत्र मिळत असतं. इफिस्कारास पत्र याचा 6वा अध्याय आणि 4थं वचन जर आपण ऐकलं, वाचलं, इफिस्कारास पत्र याचा 6वा अध्याय आणि 4थे वचन, बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. पावलाचं हे पत्र आहे इफिस्कारास, तो बापांना हे सांगत आहे, आईला नाही. ही आज्ञा किंवा ही सूचना बापाला आहे. बापाचं हे काम आहे, घरामध्ये मुलांना वळण लावण्याचं काम हे बापाचं आहे. बापानं म्हटलेलं आहे, बापानं तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा. खरं म्हणजे यहुदी धर्मामध्ये सुद्धा ही आज्ञा बापांसाठीच होती. ही आज्ञा बापांसाठीच होती.
आपण आता जो शास्त्रभाग वाचला, येशू ख्रिस्तानं जो दाखला दिला, उधळ्या पुत्राचा दाखला दिला, त्या उधळ्या पुत्राच्या दाखल्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतं की हा उधळ्या पुत्र त्याला आणि त्याचा भाऊ ह्या दोघांना पण खरं म्हणजे या बापानं धर्मशास्त्रामध्ये वाढवलेलं होतं, त्याला योग्य ते शिक्षण दिलेलं होतं. परंतु या उधळ्या पुत्रानं त्याचा अव्हेर करून आपलं सर्वस्व, जी मालमत्ता आहे त्याचा वाटा करून तो गेलेला आहे. आता ही वाटणी करताना त्या काळामध्ये मोठा मुलगा ह्याला 2/3 आणि लहान मुलगा ह्याला 1/3 असा वाटा मिळत होता. आणि आपला नेहमीप्रमाणे जो काय वाटणीप्रमाणे तो वाटणी घेऊन तो गेलेला आहे. परंतु ही वाटणी कधी होत असे तर वडिलांच्या निधनानंतर ही वाटणी व्हायची. परंतु वडील हयात असताना हा मुलगा काय करतोय, वाटणी मागून आपली वाटणी संपत्तीची घेऊन जातोय. म्हणजे मोठा एक आघात या पित्यावरती झालेला आहे. धर्मशास्त्रामध्ये आपल्या मुलांना वाढवणं हे बापांना आज्ञा आहे, बापांना आज्ञा आहे. चिरडीस आणू नका म्हटलं, डोंट प्रोव्होक. आणि चिरडीस आणल्यामुळं मुलांच्यामध्ये एक कठोरता येते, कडवटपणा येतो. आणि म्हणून आपल्या मुलांशी प्रेमानं वागणं हे अत्यंत गरजेची अशी गोष्ट आहे. बिली ग्रॅहम यांनी आपल्या एका पुस्तकामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. आणि त्यांच्या एका पुस्तकामध्ये ते एक गोष्ट सांगतात की एक खूप बर्फ पडलेलं होतं आणि या बर्फातून बंद घर असताना एक वडील सकाळच्या समयी उठलेत आणि दरवाजा उघडून बाहेर बघतात तर प्रचंड प्रमाणामध्ये बर्फ पडलेलं होतं. आणि घरामध्ये ज्या वस्तू आणायच्या होत्या ते आणण्यासाठी हे वडील गेलेत, आपले रबरी बूट त्यांनी घातलेत आणि ते बाहेर चालायला लागलेत. तेवढ्यात त्यांचा मुलगा उठला आणि मुलगा पाहतो तर आपले वडील बर्फातून चालत चालत जात आहेत. आणि बर्फातून चालत जाताना त्या वडिलांचे फुटप्रिंट्स म्हणजे जे पायाचे ठसे आहेत ते खोलवर त्या बर्फामध्ये उमटत जाताना त्यानं पाहिलेत. आणि मग त्यानं पण आपल्या वडिलांचा दुसरा बूट आपल्या पायात घातला. खरं म्हणजे ही टेंडन्सी असते मुलांची आपल्या वडिलांची चप्पल वापरण्याची, अनुकरण करतात मुलं. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे पालक म्हणून, आपली जबाबदारी आहे एक बाप म्हणून आपण कोणत्या वाटेनं जात आहोत. कारण ज्या वाटेनं आम्ही जाणार आहे त्याच वाटेनं आमची मुलं येणार आहेत. आम्ही जे करणार आहोत त्याचंच अनुकरण आमची मुलं करणार आहेत. आम्ही जी भाषा वापरणार आहोत तीच भाषा आमची मुलं वापरणार आहोत. आणि म्हणून आपल्या मुलांनी काय बोलावं, आपल्या मुलांनी कसं वागावं, आपल्या मुलांनी कुठल्या मार्गानं जावं हे आम्ही त्यांना ठरवून देणार आहोत आपल्या वर्तनातून. आणि मग तो मुलगा वडिलांचे चप्पल पायामध्ये घालून त्यांच्या उमटलेल्या त्या फुटप्रिंट्सवरती पाय ठेवत 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 तो त्यांच्या पाठीमागून चालायला लागला. आणि एका वळणावरती त्या वडिलांनी त्याला पाठीमागं बघितलं तर आपला मुलगा आपल्या पाठीमागून येत आहे. मुलं हे अनुकरण करत असतात. आणि म्हणून त्यांच्यासमोर आपण एक आदर्श अनुकरणक्षम असं जीवन जगणं अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि ख्रिश्चन फादर म्हणजे ख्रिस्ती वडील म्हणून आपल्यावरती खरं म्हणजे अधिक जास्त ही जबाबदारी आहे की
आपल्या मुलांचं पालनपोषण देवाच्या वचनामध्ये आपण करणं आवश्यक आहे. आणि मग वडील कोण आहेत? वडील, बाप आम्हा शिकवतो, मुलं या वडिलांचं अनुकरण करत असतात आणि म्हणून ते सर्व पुरवठा करणारे आहेत, आपल्याला आधार देणारे आहेत, आपलं संरक्षण करणारे आहेत. आणि म्हणून मुलांनीसुद्धा त्यांचं सन्मान करणं, त्यांचा मान राखणं अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणामध्ये त्यांना राखा. आपली मुलं भविष्यकाळामध्ये चांगली होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असं आहे. आपलं धर्मशास्त्र, रीतिरिवाज त्यांना योग्य प्रकारे त्यांना समजून सांगणं अत्यंत गरजेची अशी गोष्ट आहे. कारण आपला संबंध प्रत्यक्ष देवाशी आहे. कारण जगिक बाप हा खरं म्हणजे स्वर्गीय बापाचा प्रतिनिधी आहे. आदामानं आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला आणि त्याच्यामध्ये आपला श्वास फुंकला. आणि म्हणून बाप हा खरं म्हणजे स्वर्गीय देवाचं प्रतीक आहे. मग जर आपण आपल्या जगिक बापावरती प्रेम करतो, जगिक बापावरती जर आपण मुलं म्हणून प्रेम करत असतो, तर ते आपण आपल्या स्वर्गीय पित्यावरती आपण प्रेम करत असतो, त्याचा आपण सन्मान करत असतो. आणि मग मुलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या वडिलांचा मान राखतो, आपल्या वडिलांचा सन्मान करतो, ही त्यांना कळेल इतपत करणं आवश्यक आहे. त्यांचं महत्त्व, वडिलांचं महत्त्व त्यांना दिलं गेलं पाहिजे. आपण सर्वजण वडील आहोत, आपली लेकरं आहेत आणि मुलं आणि बाप म्हणून हे अनेकदा प्रसंग आपल्याला अनुभवायस मिळत असतात. माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये सुद्धा माझे वडील 93व्या वर्षी, त्यांचं 2 वर्षापूर्वी निधन झालं. आम्ही 6 भावंड आणि आमच्या 6 जणांचा त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळ केला. सगळ्यांचं छान शिक्षण केलं आणि चांगल्या, आता जसं पाळसाहेबांनी उल्लेख केला त्याप्रमाणे चर्चमध्ये आपल्या ज्या चर्चच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिली. आणि कुठं चुकीच्या गोष्टी केल्या तर शिक्षासुद्धा देण्यास त्यांनी कमी केलं नाही. आणि परंतु हे एक आयडियल फादर, एक ज्यांनी आमच्या सगळ्यांच्यावरती खूप प्रेम केलं, ते बरेच वर्ष सिंगल फादर होते. आमची आई, खरं म्हणजे आम्ही 10वीमध्ये असताना आमची आई गेली आणि तेव्हापासून वडिलांनी आमच्या सगळ्यांचा जे काही सगळ्या गोष्टी करायच्या त्या आई आणि वडील खूप, आमचे वडील रागीट होते, खरं म्हणजे खूप कठोर होते. परंतु आई गेल्याच्यानंतर ते इतके मृदू झालेत. कारण म्हणून मगाशी मी तसा उल्लेख केला की एक आई आणि वडील ह्या दोघांचंही एक मिश्रण त्यांच्यामध्ये आम्हाला बघायला मिळालं. असे हे वडील असतात आणि म्हणून त्यांचा सन्मान करणं, त्यांचं मान राखणं ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. अगदी शेवटच्या काळामध्ये मी त्यांच्या बेडवरती झोपायचो आणि ते मला खूप आनंददायी अशी गोष्ट अशी होती, कारण ते मला भाग्य मिळालं. आणि ह्याचं रिवॉर्ड देव देत असतो, ह्याचं रिवॉर्ड देव देत असतो. आणि म्हणून ह्या आशीर्वादासाठी हा आशीर्वाद आपल्याला मिळवणं
ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि म्हणून जसं वडिलांनी आपल्या मुलांना योग्य प्रकारे वाढवणं ही त्यांची जबाबदारी आहे, तसंच मुलांचीसुद्धा जबाबदारी आहे की आपल्या वडिलांचा मान राखणं, योग्य तो सन्मान त्यांचा करणं आवश्यक आहे. कारण जसा स्वर्गाचा बाप आपला देव पिता परमेश्वर आहे, त्याचाच प्रतिरूप हे आपले वडील आहेत, जगिक वडीलसुद्धा आहेत. ते आपल्याला उत्तमते देत असतात, भरभरून जीवन देत असतात आणि त्यांच्यापासून हे उत्तम आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात. प्रिय बंधू भगिनींनो, फादर्स डे हा पाळण्याचं हे कारण आहे की जी आज्ञा देवानं आपल्याला देऊ केलेली आहे, आपल्या वडिलांचा आणि आईचा सन्मान कर, आणि तसंच मुलांनीसुद्धा आशीर्वादाच्या प्राप्तीसाठी त्यांचा सन्मान करणं अत्यंत गरजेची अशी गोष्ट आहे. आणि म्हणून फादर्स डे आपण जर ह्याचा इतिहास जर बघितला फादर्स डेच्या संदर्भात, तर आपल्याला पाहावयास मिळतं की खरं म्हणजे फादर्स डे हा 1908 साली अमेरिकेमध्ये वेस्ट व्हर्जिनिया या ठिकाणी एका कोळशाच्या खाणीमध्ये काही मजूर अडकलेले होते. 362 मजूर हे होते. आणि मग 362 मजूर हे खाणीमध्ये काम करत होते. हे कशासाठी काम करत होते? तर आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी म्हणून त्यांना त्या खाणीमध्ये काम करणं आवश्यक होतं. आणि म्हणून आपल्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावरती होती. आणि मग त्यांच्यासाठी पैसाडका मिळवण्यासाठी या खाणीत काम करणारे ते मजूर होते. आणि मग त्या खाणीमध्ये एक स्फोट झाला आणि एका क्षणामध्ये हे 362 मजूर मृत्युमुखी पडले. आणि मग त्यांच्यासाठी एक कंडोलन्स प्रेयर त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. आणि त्यांचा सन्मान म्हणून त्यांचं वडील म्हणून एक त्यांचा सन्मान करण्यात आला. त्या ठिकाणी प्रार्थना सभा पहिल्यांदा घेण्यात आली आणि त्याला फादर्स डे म्हणून दर्शवण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र 1910 एक मुलगी होती की सोरोना डोड नावाची मुलगी. ही 6 भावंडं होती आणि या 6 भावंडांचे वडील हे सिंगल फादर होते, त्यांना आई नव्हती. आणि ह्या वडिलांनी अत्यंत कष्टामध्ये आपल्या मुलांना सांभाळलेलं होतं, त्यांचं पालनपोषण केलेलं होतं. आणि म्हणून तिनं आपल्या वडिलांच्या सन्मानार्थ एक प्रार्थना सभा आयोजित केलेली होती. आणि मग तिनं सर्व लोकांना ह्यासाठी प्रवृत्त केलं की आपापल्या वडिलांचा सन्मान करण्यात यावा. आणि मग तिनं जो दिवस घेतलेला होता तो 19 जून हा म्हणजे 3रा रविवार होता 1910 साली. आणि म्हणून तेव्हापासून हा जून महिन्याचा 3रा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जात असतो. त्याच्यानंतर अमेरिकेनं हे एक आपलं राष्ट्राच्या पातळीवरती त्या दिवसाला नंतर मान्यता दिली. आणि अशा पद्धतीनं जे वडील आपल्या मुलांच्यावरती संस्कार करत असतात, सांभाळ करत असतात, हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचं जतन करत असतात, त्यांचं संरक्षण करत असतात. आणि या पित्यांचा सन्मानाचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो. एक गोष्ट आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हे पालक वडील आपल्या मुलांच्यावरती संस्कार करत असतात, पण ते प्रेमच करत असतात. एक वडील होते आणि ते थोडेसे कठोर होते. आणि मग आपल्या मुलांचं संगोपन करत असताना, पालनपोषण करत असताना मुलगा शाळेत जायचा आणि त्यामुळं वडिलांची इच्छा असायची की तो शिस्तीत असलाच पाहिजे.
आणि मग त्याच्यावरती त्यांनी विविध प्रकारची बंधनं लावलेली होती आणि प्रत्येक कामामध्ये हे असंच कर, हे तसंच कर. एखाद्या वेळेस फॅन चालू राहिला, बल्ब चालू राहिलेत तर ते तात्काळ बंद कर. फ्रीज उघडा आहे तो लगेच बंद कर. सायकल वाकडी तिकडे कुठे तर लागलेली आहे, गाडी वाकडी लागलेली आहे ती नीट कर. दरवाजे खिडक्या व्यवस्थितपणे बंद कर. अशा प्रकारच्या सतत ते सूचना द्यायचेत. आणि मग ह्या सूचना देता 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 हे सगळं त्याच्या अंगवळणी पडलेलं होतं. परंतु सततच्या त्यांच्या त्या रटाळ किंवा त्याला ती रोजच्या सूचनांचा त्याला इतका तो कंटाळून गेलेला होता की ह्या बापाच्या बडबडीपासून किंवा ह्या जाचापासून आपल्याला सुटका कधीतरी मिळावी अशी त्याची इच्छा असायची. आणि तो म्हटला, मी शिक्षण घेणार, मोठा होणार आणि एकदाचा ह्या घरातून निघून जाणार. आणि मग त्यानं प्रयत्न केला, तो शिकला, पुढे गेला, इंजिनियर झाला. आणि मग एकदा तो इंटरव्ह्यूला गेला आणि इंटरव्ह्यू 4थ्या मजल्यावरती होती. आणि मग तो सतत इंटरव्ह्यू देत होता, प्रयत्न करत होता नोकरीसाठी. आणि तो घरातून बाहेर पडत असताना त्यानं आईला सांगितलं, मी इंटरव्ह्यूला जात आहे. आईनं सांगितलं, वडिलांना पण सांग. वडिलांच्याकडे लांबूनच त्यानं सांगितलं, बाबा निघालो इंटरव्ह्यूला म्हणून. आणि तो गेला. आणि मग इंटरव्ह्यूवरतीला जात असताना त्या पार्किंगमध्ये त्याला असंच मिळालं की ते जे गेट होतं त्या गेटमध्ये एक चुकीच्या पद्धतीनं लावलेली सायकल होती. आणि मग ह्याला अंगवळणी पडलेली गोष्ट होती आणि त्यानं लगेच ती सायकल बाजूला केली आणि व्यवस्थितपणे एका रेषेमध्ये लावून घेतली. तो वरती गेला, कचऱ्याची तिथे एक कुंडी वाकडी पडलेली होती. जाता आता त्यानं हातानं ती कचऱ्याची कुंडी सरळ केली. वरती तसाच गेला, एका कठड्यावरती काही कुंड्या, झाडं लावलेल्या कुंड्या तिथं ठेवण्यात आलेल्या होत्या. परंतु त्या थोड्याशा मागं पुढं झालेल्या होत्या. त्याला सवय होती ह्या सगळ्या गोष्टींची. आणि जाता आता त्यानं ती एक दोन कुंड्या मागं पुढं करून त्या एका रेषेत आणून ठेवल्या. आणि वरती चढत गेला, घामानं लदबदलेला होता. आणि मुलं काही त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देत होते. आणि मग ज्यावेळेस ह्याचा नंबर आला त्यावेळेस आतमध्ये गेला आणि प्रश्नकर्त्यांनी किंवा त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांनी त्याला विचारलं की नाव काय, फाईल त्याची सगळी दाखवली. आणि मग त्याला सांगितलं की तू आपले डोळे बंद कर. आणि मग त्यानं आपले डोळे बंद केलेत आणि त्याला सांगितलं, आता तू तुझे डोळे उघडू शकतोस. आणि मग त्यानं डोळे उघडले तर त्याच्यासमोर त्यांनी तो आपला एक लिफाफा ठेवलेला होता. कामाच्या संदर्भामध्ये एकही प्रश्न त्या मुलाला त्यांनी विचारलेला नव्हता. परंतु त्याच्यासमोर त्याचं अपॉइंटमेंट लेटर त्यांनी ठेवलेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की तू कधीपासून कामावरती रुजू होतो आहेस. तो आश्चर्यचकित झाला आणि म्हटला, मला तुम्ही काही विचारलेलं नाही, माझी इंटरव्ह्यू घेतलेली नाही, मला तुम्ही कसं काय. तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुझी इंटरव्ह्यू तुझे CCTVमध्ये आम्ही बघितलेली आहे. तुला इतर काही गोष्टी विचारण्याची आम्हाला गरज नाही, कारण ज्या प्रकारचा एम्प्लॉई आम्हाला आमच्या फर्ममध्ये पाहिजे आहे हे सगळी गुण वैशिष्ट्य तुझ्यामध्ये आधीच भरलेली आहेत आणि तुझी निवड आम्ही केलेली आहे. ज्या वडिलांच्या कंटाळवाण्या बोलण्याला तो वैतागलेला होता, हे सगळं त्याच्या भल्यासाठी होतं ह्याचा त्याला एक स्मरण झालं, त्याला जाणीव झाली. पळत पळत घरी आला आणि वडिलांच्या जवळ जाऊन त्यानं प्रेमानं मिठी मारली. आणि त्याला वडिलांना त्यानं ह्या सगळ्या गोष्टीसाठी, ज्या जडणघडणीमध्ये, ज्या शिस्तीमध्ये आपल्या वडिलांनी आपल्याला वाढवलं त्याबद्दल त्यानं आभार मानले. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या मुलानं आपल्या वडिलांचा सन्मान केला. आणि म्हणून वडील हे ज्या प्रकारे आपलं पालनपोषण करत असतात ते अत्यंत महत्त्वाचं अशी गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांचा सन्मान करणं, त्यांच्या प्रित्यर्थ हा दिवस आपण केलेला आहे. फक्त आजच्या एका दिवसामध्येच आपण हे करायला पाहिजे असं नाही, तर कायमस्वरूपी आपल्याला हे आवश्यक आहे. वडील हे
स्वर्गीय बापाचं प्रतिनिधित्व करत असतात. ते स्वर्गीय बापाचं प्रतिरूप आहेत. त्यांचा सन्मान करणं अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. एक खूप महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे की देवानं आपल्याला आज्ञा दिलेली आहे, आपल्या मुलांच्यावरती प्रेम करा. आपल्याला आज्ञा दिलेली आहे की आपल्या वडिलांचा आणि आपल्या आईचा सन्मान करा आणि त्याच्यातून आशीर्वादित व्हा. जसा हा आशीर्वाद आपल्या मुलांना आहे, तसाच आशीर्वाद आपल्या वडिलांनासुद्धा आहे की तुम्ही आपल्या मुलांना शिस्तीत वागवा. तुम्ही आपल्या मुलांना शिस्तीमध्ये वागवा. त्याचं प्रतिफळ आहे, त्याचं प्रतिफळ आहे. एक उत्तम असं उदाहरण आपल्याला पाहावयास मिळतं. आपण उत्पत्ती याचा ग्रंथ 35वा अध्याय आपण काही वचनं त्याच्यामध्ये आता वाचलेली आहेत. ही इन्व्हेस्टमेंट आहे. आपण जे पृथ्वीवरती आपल्या मुलांसाठी करत असतो, ही सगळी इन्व्हेस्टमेंट आहे. आपले मुलं आशीर्वादित व्हावीत यासाठी. हा याकोब हा पळून गेलेला होता आणि आपल्या सासऱ्याच्या घरी तो राहिलेला होता. लाबानाकडं तो राहिला, तिथं तो आशीर्वादित झाला, त्याला मुलं झालीत आणि मग तो पुन्हा आपल्या देशाकडं यावेळेस येत आहे. आणि वाटेमध्ये राहेल जी आहे, ह्या राहेलचे ती प्रेग्नंट होती, तिचे दिवस भरत आलेले होते आणि या प्रवासामध्ये खडतर असा प्रवास होता आणि तिची प्रेग्नन्सीसुद्धा तितकीच जटिल अशी होती. आणि त्यामध्ये तिचा खरं म्हणजे प्रेग्नन्सीच्या म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस तिचा मृत्यू झाला. म्हणजे तिनं आपल्या मुलाला जन्म दिला आणि आपला प्राण सोडताना, आपल्या मुलाकडं बघताना तिनं आपल्या मुलाचं नाव बेनओनी असं ठेवलं. बेनओनी या शब्दाचा अर्थ आहे माझ्या दुःखाचा पुत्र. कारण अतिशय मरणप्राय यातना या मुलाच्या जन्माच्या वेळेस तिला भोगाव्या लागलेल्या होत्या आणि त्यामध्ये तिचा अंत झाला. ज्यावेळेस या मुलाचा जन्म झाला त्यावेळेस हा पिता याकोब, जो त्याचा जगिक बाप आहे, त्याच्यामध्ये एक दैवी बाप जो दडलेला होता तो जागा झाला आणि त्या बापानं त्या मुलाचं नाव बदलून टाकलं आणि बन्यामीन किंवा बेंजामिन हे नाव त्याला देऊ केलं. आणि बन्यामीनचा अर्थ आहे माझ्या उजव्या हाताचा पुत्र. उजव्या हातामध्ये शक्ती आहे, उजव्या हातामध्ये बळ आहे आणि या बलाचं तो प्रतीक म्हणून त्याचं नाव बन्यामीन असं ठेवलेलं होतं. आता बन्यामीन ह्या मुलाच्या विषयी जर आपण अभ्यास केला तर याकोबाचे जे पुत्र होते याच्यामधून बन्यामीन हा जो वंश आहे, त्याचा जो वंश आहे, या वंशातूनच अहूद हा शास्ता झाला. आपण शास्ते याचा पुस्तक जर बघितलं तर 3ऱ्या अध्यायामध्ये या अहुदाविषयी आपल्याला पाहावयास मिळतं की मवाबी लोकांनी ज्यावेळेस इस्रायलावर हल्ला केलेला होता त्यावेळेस हा अहूद होता. या अहुदानं तो उठला आणि त्यानं त्याचा प्रतिकार केलेला होता. असा बलाढ्य योद्धा या बन्यामीन वंशामध्ये जन्मास आला. या बन्यामीन वंशामध्ये अस्तर मल्का जन्माला आला, मर्दखाय जन्मास आला. नंतर जो पहिला राजा इस्रायलानं मागितला, जो देवानं देऊ केला, तो शाऊल राजा
पराक्रमी राजा शाऊल हा पराक्रमी राजा शाऊलसुद्धा याच बन्यामीन वंशातून आलेला होता. आणि आपण जर नवीन करार बघितला तर ज्या शाऊलानं मंडळीचा अतोनात असा छळ केलेला होता आणि ज्याचं परिवर्तन झालं आणि शाऊलाचा पाऊल झाला, ज्यानं संपूर्ण जग बदलवून टाकण्याचं कार्य केलं, मोठमोठे ग्रंथ लिहिलेत, सुंदर अशी पत्र लिहिलीत आणि त्यामधून देशात संपूर्ण जगामध्ये एक क्रांती त्यानं घडवून आणली. तो शाऊलसुद्धा म्हणजे जो पाऊल झाला, तो हा पाऊलसुद्धा या बन्यामीन वंशातलाच होता. प्रिय मंडळी, आम्ही आमचं वडील म्हणून आमच्या मुलांच्यावरती जे संस्कार करतो, जे दैवत्व किंवा देवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो कोणत्या प्रकारे आमच्या मुलांच्यामध्ये प्रतिबिंबित करत असतो, त्याच्यावरती आपण आपला पुढचा वंश कसा चालणार आहे याची एक वाट निर्माण करत असतो. आपली मुलं आपले चप्पल घालून तयार आहेत, आपल्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी ते सिद्ध होत आहेत. म्हणून आपण आपला जीवनक्रम हा त्यांना ते अनुसरतील आणि त्यांना उत्तम जीवन प्राप्त होईल अशा प्रकारे घालवणं अत्यंत आवश्यक आहे. वडिलांच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष देवानं सुद्धा ही साक्ष देव केलेली आहे. देव स्वतः साक्ष देतो वडिलांच्यासाठी की तुमच्यामध्ये कोण असा पिता आहे की जो मासा मागितला तर त्याला साप देईल. म्हणजे बाप हा उत्तमच देणार ही साक्ष स्वतः देव देतो. आणि तो पुढं म्हणतो की तुम्ही वाईट असताना हे करता. म्हणजे मनुष्य म्हणून आम्ही वाईटच आहोत. काही वेळेला बऱ्याचदा काही वडील आणि मुलांच्यामध्ये मतभेद असतात. ही संधी आहे की आपण आपल्या वडिलांच्या मधलं आणि आपले काही दुरावलेले नातेसंबंध दुरुस्त करण्याची. कारण वडील हे चांगलं देत असतात, कारण याची ग्वाही कोणी दिलेली आहे? देवानं दिलेली आहे. तुमच्यामध्ये कोण असा पिता आहे की जो मासा मागितला असता साप देईल. आणि तुम्ही जर वाईट असताना हे देता तर तुमचा स्वर्गीय पिता तो किती तुम्हाला उत्तम देईल. आणि स्वर्गीय पिता हा आपल्याला उत्तम ते दिल्याशिवाय राहणार नाही. कारण योहान 3:16 आपण पाहिलं, त्यानं स्वतःला रिक्त केलेलं आहे. आपला एकुलता एक पुत्र या जगाच्या तारणासाठी त्यानं देऊ केलेला आहे. आणि आपण आपल्या वडिलांच्या बरोबरच जो आपला स्वर्गीय पिता आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष लावणं अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. जो देव आपल्यावरती प्रेम करतो, आपल्या सगळ्या गरजा भागवतो आणि विशेष करून ज्यानं आपल्यासाठी सार्वकालिक जीवन सिद्ध केलेलं आहे, केवळ त्याच्यावरती असलेल्या विश्वासायोगे, केवळ विश्वास, ह्या विश्वासायोगे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं ह्यासाठी त्यानं आपल्या एकुलता एक पुत्राचा आपल्याला त्याग केलेला आहे. त्याच्याकडं आपण लक्ष लावणं अत्यंत गरजेची अशी गोष्ट आहे. तो अमर्याद प्रेम करतो, आपल्या गरजा भागवितो, आपले संरक्षण करतो, काही वेळेला आपल्याला शिक्षा देतो. त्याच्या चांगुलपणाला, त्याच्या कृपेला अंत नाही. अशा सर्व वडिलांचा आपण सन्मान आदर करूया. पुन्हा एकदा सर्वांना मी या मंडळीतील सर्व पालक वडिलांना शुभेच्छा देतो या फादर्स डे निमित्त. आणि
या ठिकाणी मी देवाला धन्यवाद देऊन आपले सर्वांचे आभार मानून थांबतो. थँक्यू. त्याची स्तुती करतो, तान धरुनी सारे मिळून गाणी त्याचे गातो. त्याच्या सानिध्यात आनंद आम्हा मिळतो. भीती नाही कसणे, प्रभू रक्षण आमचे करीतो. त्याच्या पंखाखाली आश्रय आम्हा मिळतो. त्याच्या पंखाखाली आश्रय आम्हा मिळतो. त्याच्या पंखाखाली आश्रय आम्हा मिळतो. संकट समय ही येशू इत्या सोबत आमचा असतो. अंधारा वाटेवरती तो प्रकाश बनून येतो. संकट समय ही येशू इत्या सोबत आमचा असतो. जग आणि सहिती तो प्रेम आहे सावरतो. दमला शिव आमचा मग आनंदाने भरतो. त्याच्या पंखाखाली आश्रय आम्हा मिळतो. त्याच्या पंखाखाली आश्रय आम्हा मिळतो. त्याच्या पंखाखाली आश्रय आम्हा मिळतो. मुझे उंगली पकड़ के तूने चलना सिखाया. पढ़ा लिखा के तूने जीना सिखाया.